नमस्कार मंडळी. तर मंडळी, आज 14 एप्रिल महामानव बोधिसत्व परमपूज्य भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज 135वी जयंती. तर मंडळी, तुम्हाला माहिती आहे का, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पहिली जयंती कोणी, कधी आणि कुठे साजरी केली आहे तुम्हाला माहिती आहेत का? नाही. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये तेच जाणून घेणार आहोत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती, जे पहिली जयंती आहे, ते कधी, कुठे आणि कोणी साजरी केली आहे. तर हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मंडळी, मी प्रवीण शंभरकर, तुम्ही पाहता खेड्यातील मुलगा. तर मंडळी, आज 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज 135वी जयंती. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती केवळ आपल्या देशभरातच नाही, तर संपूर्ण जगभरात थाटामाटामध्ये साजरी केली जाते. आज एवढ्या मोठ्या स्वरूपामध्ये साजरी करण्यात येणाऱ्या या भीम जयंतीचा उत्सव नक्की कधीपासून सुरू झाला, कुठे सुरू झाला आणि कुणी सुरू केला, असा जो प्रश्न आहे तुमच्या मनामध्ये आला असेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पहिला जन्मोत्सव कुठे साजरा झाला, असा प्रश्न आल्यानंतर तुमच्या मनामध्ये मुंबई, नागपूर किंवा महूगाव इत्यादी शहराचा जो विचार आहे तुमच्या मनामध्ये कधी ना कधी आला असेल. मात्र तसे अजिबात नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सर्वप्रथम जो वाढदिवस आहे तो पुणे शहरात 14 एप्रिल 1928 रोजी थोर सामाजिक कार्यकर्ते जनार्दन सदाशिव रणपिसे यांनी साजरा केला. यामुळे ते या भीम जन्मोत्सवाचे जणू शिल्पकारच ठरले. जयंतीची ही जी प्रथा आहे त्यांनीच सुरू केली. खडकीच्या पत्र विभागामध्ये दलित मंडळांचे अध्यक्ष असताना जयंतीचे औचित्य साधत त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी प्रतिमा आहे ते चक्क हत्तीच्या अंबारीत ठेवली होती. यानंतर प्रभात फिल्म कंपनीच्या रथामधून आणि उंटावरून मोठ्या मिरवणुका काढल्या होत्या. जुन्या काळातील एक थोर सामाजिक कार्यकर्ते अशी जनार्दन रणपिसे यांची ओळख आहे. जनार्दन रणपिसे यांचा जन्म सासवड येथे 24 ऑगस्ट 1898 साली झाला. ज्या काळात दलितांनी शिक्षण संपादन करणे एक मोठे दिव्य होते, अशा काळात पुणे जिल्ह्यातील दलित समाजातील ते पहिले मॅट्रिक्युलेट झाले. यातच त्यांचे मोठेपण आहे. विशेष म्हणजे महार सेवा दलाची स्थापनाही त्यांनी केली. या दलाचे कमांडर इन चीफ बनले. राजकारणामध्ये जे रणपिसे आहेत ते फारसे सक्रिय राहिले नाही, पण सामाजिक कार्यात त्यांचे जे योगदान आहे फार मोठे आहे. महात्मा गांधींनी उपोषण सुरू केले होते. या दरम्यान बाबासाहेब पुण्यामध्ये येणार होते. त्यावेळी बाबासाहेबांचा मुक्काम नॅशनल हॉटेलमध्ये होता. त्यावेळी रणपिसे यांनीच यामध्ये मोलाची कामगिरी बजावली होती. तर मंडळी, हीच होती आजची माहिती. तर मंडळी, माहिती जर समजली असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.